नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांसोबत मी तुमचा लाडका आशिष घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. तर मित्र, आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र नागेश्वरी येथे. तर मित्रांनो, चला आपण आता घरातून फायनली निघालो आहोत. सकाळचे 6:30 वाजलेत. आता आपण जाणार आहोत, आपल्या भावंडांना भेटणार आहोत आणि त्यांच्यासोबत आपण आता नागेश्वरीला निघणार आहोत. चला मित्र, आपण निघालो आहोत आता नागेश्वरीला. पेट्रोल वगैरे भरून झालं आहे आपलं. एक गाडी आपली पुढे गेलेली आहे, 2 भावंडे गेलेत आणि हा आपल्यासोबत आहे. तर चला जाऊया. चला तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत कालकाई मंदिराजवळ, म्हणजेच कासईत. आपण खोपी मार्गे आलो आहोत. नागेश्वरीला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक चिपळूण मार्गे आणि एक खोपी मार्गे. मतलब खोपी पाट्यावरनं तुम्ही आत आलात की तुम्ही नागेश्वरीला जाऊ शकतात खोपीपासून. चला तर जाऊया पुढे. चला तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत नागेश्वरीच्या पायथ्याशी. तर आपण आता आपला ट्रेक चालू करणार आहोत. तर हे बघा, चला. हर हर महादेव. चला तर मित्रांनो, व्ह्यू बघा, एकदम घनदाट असं जंगल आहे इथे आणि आपल्याला या घनदाट जंगलातून ट्रेकिंग करून जायचं आहे. इथून आपला ट्रेक चालू होणार आहे. चला आपण जाऊया पुढे पुढे. तर मित्रांनो, आपण आपल्या ट्रेकला चालू केला आहे. 3 तासाचा हा ट्रेक आहे असं आमचा अंदाज आहे. तर चला जाऊया. इथंच ठेकले 5 मिनिटात. हे टाइम लावा बरोबर एकदम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. महादेव. दबलो रे, जाम दबलो. तर मित्रो, आपला 1 किलोमीटरचा ट्रेक पूर्ण झाला आहे. अजून 6-7 किलोमीटरचा असेल, मला पण माहीत नाही, कारण मी पण फर्स्ट टाईम आलो इथे. तर 1 किलोमीटरमध्येच एवढं दमायला झालं की पुढे जायची इच्छा होत नाही, पण आलो तर नक्कीच जाणार. चला तर. आपला 2 किलोमीटरचा ट्रेक झाला आहे. खूप अवघड असा ट्रेक वाटतोय. 30% जवळपास झाला आपला. तर आता ऊन आलं. मागाची झाडे असल्यामुळे आपल्याला ऊन जाणवत नव्हतं, पण आता ऊन जाणवायला लागले. मागचं तुम्ही व्ह्यू बघू शकता, डोंगर म्हणजे आपण आता उंचीवर आलो आहोत. जे मागे डोंगर दिसतंय तो वासोटा किल्ला आहे. तर चला लगे राहू. हात दाखवा रे. चला, गणपतीचं नाव घेऊन आपला पुढं वा. ट्रेक असं चालू ठेवा आपण. चला तर चला मित्रांनो, आपल्याला जायचं आहे ह्या टोकावर. अजून भरपूर ट्रेक बाकी आहे. अजून एक तुम्हाला मी वासोटा किल्ला दाखवतो, जो इथून दिसतो. तो मागाशी मी दाखवला, तुम्हाला दिसला नसेल त्याच्यामुळे. जो हे जे दिसते
दिसतोय डोंगर हा पूर्ण वासोटा किल्ला आहे. वासोटा किल्ला ही नागेश्वर मधून दिसतो. हा बघा हा पुरा. चला आज आपल्याला जायचं आहे त्या टेकडीवर. तर चला. तर मित्र आपण आपला ट्रेक केला आहे, चालू केला आहे, पण आपल्याला अजूनही असं कोणी फिरायला आले ट्रेक करायला असं कोणी नाही भेटलं आहे. तर नागेश्वरीला बहुतेक तर महाशिवरात्री आणि जे श्रावण सोमवार असतात त्या टायमाला भाविक खूप गर्दी करतात मोठ्या प्रमाणात. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर असं यायचं असेल आणि पूर्ण फिरायचं असेल तर तुम्ही असं आधीमध्ये येऊ शकता. आणि शंकराचं असल्यामुळे महाशिवरात्री आणि श्रावण सोमवारला येतात. तर खूप दम लागला आपल्याला यार. माझ्या आवाजावरनं तुम्हाला समज असेल किती दम लागला आहे मला. चला तर मित्र अशा लोखंडी पायऱ्या बनवल्यात, खूप भारी वाटलं. तुम्ही कुणाला घेऊन येऊ शकता. असं एकदम डिफिकल्ट असं नाही चढायला. तर मित्र आपल्याला ट्रेक चालू करून 1 तास 20 मिनटं झालेत. आपण आता जवळपास पोचलो. आपण अर्धा तासाने अजून आपण नागेश्वरीला पोचू. आता थोडा आराम करायला थांबलोय, खूप थकलोय सगळेच. हे बघा आता पुढं अर्ध्या तासात पोचू वाटतंय. ते काय वरतीच आहे, समोरच आहे. चला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब लवकरात लवकर भावाचे 1K पूर्ण करा, सपोर्ट करा भावाला. तर काय नाही दमलो. बाय. तर मित्रांनो ट्रेक करून भरपूर दमलो आहे आम्ही. जेवढं चालतोय तेवढं कमीच आहे, जेवढं चालतोय तेवढं कमीच आहे. आमचं पाणी देखील संपलं आहे, पण आम्ही चालतोय पोचू 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 करून. पण अजून काय आम्हाला नागेश्वर दिसलंच नाही. चला असा उभा नाही आहे. तर मित्र तुम्ही वाट बघू शकता, एकदम छोटीशी अशी वाट आहे ना, बघू शकता. जसं जसं वरती आलो तशी वाट पण एकदम दगडाची झाली. त्या लोखंडाला पकडून पकडून तुम्ही जाऊ शकता. आम्ही सुद्धा तेच करतोय. खूप दमलोय. काठीचा सहारा आणि लोखंडाचा सहारा आहे. तर मित्रांनो तुम्ही जर येताय नागेश्वरीला तर नक्कीच एक्स्ट्रा पाण्याच्या बॉटल घेऊन या, कारण ट्रेक खूप मोठा आहे, मस्करी नाही. ट्रेक पाणी लागणार तुम्हाला. बघा वा, खरंच दगडांचा होता. एकदम डिफिकल्ट रस्ता होता, पण पायऱ्या पण बनवल्या लोकांनी. खरंच चांगलं नियोजन आहे. तर पायऱ्या चढून चढून आपण पोहोचू किती वेळ माहीत नाही. निसर्ग बघा, आम्ही किती वर आलो यार. हे बघा मित्र, आता आपण पोहोचणार आहोत नागेश्वरी मंदिराकडे. आणि हे बघा मित्रांनो, इकडून वासोटा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग देखील आहे. इथून तुम्ही सरळ जाऊन तो वासोटा किल्ला जो मी मागाशी तुम्हाला दाखवला व्हिडिओमध्ये, हा बघा. नक्कीच तुम्ही इकडून वासोट्याला देखील जाऊ शकता. सध्या आम्ही नागेश्वरीला चाललो, तर आम्ही चाललो. चला. नमस्कार मित्रांनो, 3 तासाचा ट्रेक करून आपण आता पोचलो आहोत स्वयंभू नागेश्वर देवस्थान येथे. खूप डिफिकल्ट गेला हा ट्रेक खरंच. आता आपल्याकडे पाणी देखील नाही राहिलं. चला तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो एक छोटीशी कमान आहे जी तुम्हाला आता दाखवली मी. त्याच्या खाली एक छोटासा दगड लावला आहे, नागेश्वर प्रसन्न. जास्त वाचता येत नाही असं आहे. चला तर आपण पुढे जाऊया, दाखवू तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता 3550 फूट आपण वर आहोत आता. मित्रांनो फायनली आपण आता पोचलो आहोत. चप्पल वगैरे काढून मंदिरात पोचलो आहोत. या ठिकाणी पिंड आहे.
बघू शकता, दिसत असेल तुम्हाला. सॉरी, इथे पिंड आहे. ही गुफा एक नंबर. सगळे आराम करत आहेत. तर मित्रांनो, सकाळी मम्मीने भाकरी दिली होती, ती आता आपण सगळे खात आहोत. मस्त आहे या तुम्ही खायला. एवढं चालू झाल्यानंतर खायची मजा वेगळीच असतात. जेवायला जातो आता मी. खायला नको तुला भाकरी आणि बेसनाची पोळी. ना. तर नमस्कार मित्रांनो, तर ही स्वयंभू पिंड नागेश्वर जे आपण बोलत होतो, तर इथं एक वैशिष्ट्य आहे की इथे एक जे पाण्याचं जे हे लागले काय म्हणते त्याला, दगडाला, ते 12 महिने म्हणजे पडत असतं पिंडेवर. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर चला मित्रांनो, आपलं नागेश्वर दर्शन झालं आहे. मी माझ्या व्हिडिओचा शेवट करत आहे. जर तुम्हाला ही माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.